गुड मॉर्निंग गाईस, आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईस मी उठलो आहे, सो मी दूध पॉकेट आणायला जात आहे आणि मला सर्दी झाली आहे गाईस. मी काल मेडिसिन घेतल्या होत्या बट मला आराम नाही वाढला आहे. माझा आवाज पण थोडासा बसला आहे, तर होऊन जाणार मला हे झालं आहे, काय म्हणते सर्दी झाली आहे. सो होऊन जाणार, मी मेडिसिन घेतो टायमावर. आणि काय नाही, आता मी दूध पॉकेट घेतो, ब्रश पण करते. मी ब्रश करतो, फ्रेश होतो आणि ऑफिसला पण जायचं आहे. तर मी दूध पॉकेट घेऊन घेतो गाईस. घेतलं गाईस मी दूध पॉकेट. आणि थंडी एवढी जास्त आहे ना, खूप जास्त थंडी आहे आज. मॉर्निंगची थंडी म्हणजे खूप भारी खरं. मी आता जॅकेट पण घातली आहे. थंडी खूप वाढली आहे पुण्यामध्ये. जातो मी, फ्रेश होतो. तर गाईस मी फ्रेश झालो आहे. मी घातली आहे उडीस आणि मला सर्दी झाली आहे एकतर. तर मी कॅप घालतो आता, कानामध्ये हवा नाही जायला पाहिजे, सो त्यामुळे. आणि इथं ताई स्वयंपाक करत आहे. झाला वाटते ताईचा स्वयंपाक. तर गाईस मी नाश्त्यामध्ये पीनट बटर आणि चपाती खात आहे. नाश्ता काय आहे नाही, तर चपाती होती, ताईने एक एक्स्ट्रा बनवली होती, तर मी पीनट बटर लावून खात आहे. ताई आता आंघोळीला गेली आहे. ताई आल्यानंतर ताई नाश्ता करणार. ती पण काहीतरी चिवडा वगैरे खाऊन निघणार. तिथं खाल्ला आहे. आता 8:30 वाजले. आम्ही 9च्या दरम्यानमध्ये निघतो. 9:30चा तर टायमिंग असते आमचा ऑफिसचा. तिचं काही टेन्शन नाही, ती 10ला पण गेलं तर चालेल. माझं 9:30चं टायमिंग आहे मेन म्हणजे. तर मी खातो आणि जातो. वीजची नोट कोणत्या कलरची असते? हा, वा वा. हिला बघा, इथून नोट दिसली आहे. हिरवी कुठं आहे का? रेडच असते. कुठं पाहिलं तुझ्या? दाखव. वा, ग्रीन कलर बघा. मला वाटलं का डार्क ग्रीन ग. अच्छा, ती दे, जाऊ दे. हां, पहिल्याची ती रेडवाली होती त्या कलरमध्ये. तर आता आम्ही निघतो, आमचा वेळ झाला आहे. सो मी तुम्हाला आता ऑफिसकडे भेटतो. तर गाईज मी ऑफिसला आलो आहे. तर वहिनीताईला ड्रॉप केला आहे. आज एवढी जास्त ट्रॅफिक होती, खूप जास्त. आणि 9:30ला पोचायचं होतं मला. 9:45 झाले आहे. मी 15 मिनटं लेट झालं आहे. तर मी जातो माझ्या ऑफिसला. मी माझं वर्क करतो. मला टी ब्रेक नाही तर लंच ब्रेकला भेटतो. टी ब्रेकमध्येच भेटणार. आणि मेन म्हणजे आज काय झालं माहिती आहे का? आज मी माझी मेडिसिन विसरलो आहे आणायचं. मेडिसिन म्हणजे मला सर्दी झाली आहे ना, तर मला मेडिसिन आणायची होती, बट ती विसरलो आहे. ताईनं खूप मला बोलली आहे की का बरं नाही आणली आहे म्हणून. विसरलो होतो मी. तर मी पप्पाला फोन लावून सांगतो की ऑफिसला आलो. तर जातो मी, टी ब्रेकला भेटतो पैसे. गाईज माझा नाश्ता झाला आहे. नाश्ता केला, पोहा खाल्ला. खूप भूक लागली होती मला, तर आता नाश्ता केला, तर आता 6 झाला आहे. तर गाईज आता परत काम झालं आहे. आणि एक गुड न्यूज सांगायची होती तुम्हाला, की काल तुम्हाला सांगितलं होतं एक 7 लाखाची एक माझी केस होती आणि एक 14 की 15 लाखाची केस होती. तर माझी 7 लाखाची डन झाली आहे, म्हणजे बिझनेस झाला आहे माझा 7 लाखाचा. काहीच झाला नव्हता माझा बिझनेस, सो 7 लाखाचा माझा बिझनेस झाला आहे. तर हीच आहे गुड न्यूज. आता 15 लाखाची काय माहिती आजपर्यंत होऊ शकते. 15 लाखाची पण झाली तर ती पण गुड न्यूज होणार. तर गाईज मी जातो आता परत अंदर, माझं काम करतो, वर्क करतो आणि तुम्हाला ब्रेकमध्ये भेटतो, पर्सनल ब्रेकला. मला ब्रेक झाला आहे 2:30चा. सो मी जेवण करतो. कॅन्टीनला आलो आहे बरे, मी जेवण करतो. तर गाईज ताईनं जेवणामध्ये दिलं आहे आलूची चटणी, चपाती आणि गोरसपाक बिस्किट आणि चिवडा. सो मी जेवण करतो. तर गाईज माझा लंच ब्रेक झाला आहे, मी जेवण केलं आहे. सो आता तुम्हाला डायरेक्ट सुटल्यावर भेटतो. माझी एक ती 15 लाखाची लीड बाकी आहे, सो ते पण बघतो, ते पण काम करून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला डायरेक्ट ऑफिस सुटल्यावर भेटतो. आता भेटणार मी 7:30 वाजता. सो मी जातो लिफ्टमध्ये. लिफ्ट ओपन व्हायची आहे, बरेच यायची ॲक्च्युली. लिफ्ट आली तर मी जातो खाली आणि भेटतो तुम्हाला 7:30ला. काहीच माझं ऑफिस झालं आहे. 8 वाजले आहे, कारण की ब्रीफिंग घेतली होती, माझी मीटिंग घेतली होती सरनं.
थोडंसं टार्गेट कंप्लीट झाला नव्हता आमचं, म्हणजे झाला होता. आज थोडंसं पॉलिसी वगैरे चेंज झाली, तो त्यामुळे थोडंसं टार्गेट कंप्लीट नाही झालं आमचं. तर माझं ऑफिस झालं आहे, तर मी जातो ऑफिसच्या बाहेर. रोहिणीताईला कॉल लावतो, मग जातो आम्ही घरी. गाईस, आम्ही आलो आहे घरी. रोहिणीताईनी आमचं ऑफिस झालं, त्यानंतर ताई आली होती ऑफिसच्या बाहेर. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि ताईनं स्वयंपाक केला आहे. स्वयंपाकमध्ये काय केलं ते सांगतो तुम्हाला. स्वयंपाकमध्ये आज केला आहे ताईनं वरण भात, आणि मला 2 अंडे दिले. याचे रिझन हे आहे की मला सर्दी झाली आहे ना, सो त्यामुळे दिलं आहे ताईनं. गाईज, मी आता जेवण करतो. बघा माझे केस कसे झाले. आज दिवसभर ना मी एकतर ती कॅप घालून होतो ना, रेडवाली माझी, तर त्यामुळे बघा माझे कसे झाले. असं वाटते का स्ट्रेटनिंग केली मी माझ्या केसाची. समोर येते बार. तर गाईज, मी आता जेवण करतो. पप्पा आणि मम्मी ॲक्च्युली नागपूरला गेले आहे. नागपूरला ते एक रिसेप्शन आहे, सो त्यामुळे त्या दिवशी लग्न होतं ना, तर त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की व्हिडिओ कॉलमध्ये बोलले होते ते. तर आता ते रिसेप्शनला गेले आणि तिथं श्रुती पण आहे. श्रुतीला तर तुम्ही ओळखतच असेल, माझी एक बहीण आहे. तुम्ही मागचे ब्लॉग नाही बघितले असेल तर ते बघजा. तिचं लग्न होतं, असं लग्नाचे ब्लॉग्स वगैरे आहे. त्याच्यामध्ये अजय सर, अनन्याताई पण आले होते सांगलीवरून. श्रुतीच्या लग्नाचा पण ब्लॉग आहे, ते पण बघा तुम्ही. तर तिला पण भेटले. तर आता काहीच नाही गाईस. तर गाईस, मी आता जेवण करतो. सो गाईस, आजचा ब्लॉग असा होता. आजच्या दिवसभरामध्ये असं झालं. सध्या तर ऑफिसचंच रुटीन खूप चालू आहे. ऑफिसचंच तुम्हाला दाखवत आहे. तर काय समोर खूप काही गोष्टी दाखवणार तुम्हाला. तर सध्या तर ऑफिसचंच चालू आहे का, आणि ऑफिसमध्ये पण सध्या काम लोड वगैरे चालू आहे, सो त्यामुळे. तर गाईस, आजचा ब्लॉग मी इथे सेट करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. बाय गाईस, गुड नाईट.